पेठ पारगाव या गावामध्ये जे काही अनिकेत भोर यांचा या ठिकाणी प्रचार चालू आहे. पेठ पारगाव हे जे गाव येतं अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये येतं. त्याच पद्धतीने अवसरी बुद्रुक पंचायत समिती गटामधलं हे गाव या ठिकाणी अनिकेतमध्ये जर विचार केला तर तसं पाहायला गेलं तर ही लढाई दोन पक्षामध्ये होईल असं वाटत होतं. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि त्याच्यानंतर जी महाविकास आघाडी आहे त्याचा जो पक्ष आहे शिवसेना उभटा यांचा उमेदवार, ह्या दोन उमेदवारांमध्ये या ठिकाणी लढत होईल असं वाटत असतानाच जनसामान्य मतदारांमध्ये गेल्यानंतर असं कळालं का या ठिकाणी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, लोकांच्या हाकेला धावून येणारा कार्यकर्ता उभा आहे आणि तो सर्वसामान्य लोकांची कामं करत आहे या ठिकाणी. आणि त्याच जीवावरती, सर्वसामान्य लोकांच्या काम करण्याच्या जीवावरती या ठिकाणी तो उभा आहे आणि तो मतं मागत आहे. मतदारांमधून जर एखाद्या उमेदवाराचा कल जर आपल्याला समजत असेल तर त्याची मुलाखत घेणं हे गरजेचंच आहे. आपण सध्या ह्या उमेदवाराचा परिचय घेणार आहोत. नक्की हा उमेदवार काय करतो, कशा पद्धतीने हा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. पहिल्यांदा आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी अनिकेत उर्फ सागर वसंत बोर, राहायला अवसरी खुर्दमध्ये आहे. मी आत्ता अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणातून उमेदवार आहे. ही जी तुम्ही आता उमेदवार लढत आहात, तुम्ही कशा पद्धतीने आधी कामं केली आहेत, कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? याआधी मी गेली 8 वर्ष भजनदलाच्या माध्यमातून रक्तदान असेल, किल्ले स्पर्धा असेल, लहान तरुणांसाठी व मुलींसाठी प्रशिक्षण शिबिर असेल, अशा सामाजिक माध्यमातून, सामाजिक उपक्रमाकडून मी 8 वर्ष समाजामध्ये काम करत आहे. त्यात महत्त्वाची तुम्ही जी कामं केली ती थोडी सविस्तर सांगा आणि आताही तुमची जी कामं चालू आहेत त्याबद्दल माहिती द्या. मी आत्ता अवसरी खुर्द गावामध्ये 20 ते 25 कुटुंब अशी आहेत का त्यांची मी किराणा असेल, गॅसची टाकी असेल, कुठं लाईट बिलचा विषय असेल, अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये मी आत्ता काम करत आहे. नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी जेव्हा मतदारांपर्यंत गेलो होतो, मतदारांचं असं म्हणणं होतं का हा जो कार्यकर्ता आहे सागर, त्यांनी आम्हाला सागर बोर सांगितलं. तुमचं नाव सागर बोर आहे का अनिकेत बोर आहे? माझं डॉक्युमेंटली अनिकेत नाव आहे व मला सागर नावाने जास्त ओळखतात. म्हणजे अनिकेत उर्फ सागर. हो. नक्कीच ज्यावेळेस मतदारांमध्ये गेलो तर मतदारांनी आम्हाला असं सांगितलं का हा जो उमेदवार आहे हा लोकांची छोटी मोठी कामं नेहमीच करत असतो आणि ही कामं करून हा लोकांच्या पसंतीत उतरला आहे. त्यामुळे ही मतदार सगळे या ठिकाणचे जे अवसरी असतील किंवा आजूबाजूच्या गावातील असतील हे त्याचं नाव घेत आहे. तसं पाहायला गेलं तर मग भारतीय जनता पार्टीच का? देशात भारतीय जनता पार्टी आहे व राज्यात पण आहे. म्हणजे मी आता 8 वर्ष भजनाच्या माध्यमातून काम करत आलो आहे. एक परिवार म्हणून मी भारतीय जनता पार्टीत मला काम करायला आवडेल म्हणून मी भारतीय. तुम्हाला चालताही येत नाही व्यवस्थित, ते पाय दाखवा बरं तुमचा. आपण या ठिकाणी पाहू शकतो ह्या उमेदवाराच्या पायाला लागले. हा आता मी पाहिलं 3 किलोमीटर हा पाय चाललेला माणूस आहे. हे सगळं असताना कसं काय लागले आता निवडणुकीच्या काळात? हे 2 दिवसापूर्वी पारगावमध्ये प्रचारासाठी आलो होतो आम्ही. बरे पायातली चप्पल निघाली आणि पुढं गेल्यावर मला एक काच भरली. तर जखम झाली. रात्रभर मी जरा त्रास सहन केला. सकाळी डॉक्टर गेल्यावर जरा त्याच्यावर उपचार केले. हे काय नक्की ह्या एवढ्या राख्या आहेत काय? 5 वर्षापूर्वी माझी बहीण वारली सख्खी. डिलेवरीचा विषय होता. तर आता मी आत्तापर्यंत तालुक्यात एकूण म्हणजे 500+ लोकांना मी मोफत रक्त दिलेलं आहे. तर माझ्या सख्ख्या बहिणीला रक्त नाही भेटलं आणि बहीण वारली. त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं. त्या दिवशीपासून असं ठरवलं का येणारी भाऊबीज, रक्षाबंधन ही वेगळ्या पद्धतीने साजरी करायची. म्हणजे आता एकच बहीण आहे मला सख्खी मोठी, पारगावर इथं कोल्हारवाडीमध्ये दिलेली आहे तिला. तर आता मला एकच बहीण आहे पण माझ्या हातात आता एकूण 7-8 राख्या असतील. रक्षाबंधन हा एक दिवसाचा विषय नसून माझ्यासाठी तो रोजचाच आहे. त्याच्यामुळे मी राखी पण काढत नाही. 12 महिने राखी ठेवतो. हो. मी जेव्हा मतदारांमध्ये गेलो तेव्हा मतदारांचं असं म्हणणं होतं का हा आता उभा राहिला उमेदवार जो आहे तो सांगेन ती कामं करतो आमची. आम्हाला मूळबाळ जर नसलं तरी आमच्या घरी गॅसची टाकी असेल, आमच्या काही बाजार आणायचा असेल किंवा असेल, मुलगा म्हणून सगळी कामं करतो. आणि हा उमेदवार उभा आहे, आम्ही याच्या पाठीमागे उभं राहणार. अवसरी गावातून हे लोकांच्या त्याच प्रतिक्रिया होत्या. मात्र हे सगळं करताना आज हा उमेदवार उभा आहे. लोकांचा कसा प्रतिसाद आहे, लोकांपर्यंत जात आहे, किती वर्ष सेवा करताय, लोकांनी तुम्हाला काय सांगितलं? आता मी जी सेवा करतो आहे 8 वर्षापासून, मला आत्ताच नाही तर याच्या आधी लोकांचं असं म्हणणं होतं का तू आता ह्या गोष्टी तुला करण्यासाठी राजकारणाची त्याला जोड लागते, त्यासाठी तू त्याच्यात ये. पण मला त्यात यायचं नव्हतं. पण आत्ता परिस्थिती अशी होती का लोकांचं पण म्हणणं होतं आणि
माझ्या कार्यकर्त्यांचं सहकाऱ्यांचं पण असं म्हणणं होतं की आपण बाबा आता राजकारणात जाऊन अजून सेवा करू लोकांची चांगली. विजय तर लय लांब आहे, म्हणजे अजून तर काही मतदानाचा विषय पण नाही. 7 तारखेला मतदान आहे, पण लोकांनी आत्ताच सांगितलं की तू विजय, हाच माझा खरा विजय. जेव्हा आपण, मी तेच वारंवार सांगतो की जेव्हा आपण मतदारांपर्यंत गेलो त्यावेळेस ह्या उमेदवाराचं नाव लोक आवर्जून घेत होते. त्याच्या ह्या उमेदवाराचं नाव आहे. हे सगळं जरी असलं तरी ह्या उमेदवाराची कामं आणि केलेली या 8 वर्षामध्ये केलेली याची कामं ऐकून सध्या तरी डोकं चक्रावून जाईल. चालू असताना ह्या उमेदवाराला लोकांनी पैसे काढून याचा CNG पेट्रोल भरून या ठिकाणी निवडणूक लढवायला लावलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये मतदार याच्या माठीमागे किती उभं राहतात हे पाहावं लागेल, परंतु याची कामं तरी सध्या मला विशेष वाटत आहे आणि हा आपल्या चॅनलचा विशेष असा उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, पेठ पारगाव.